किरण पावसकर प्रवक्ता आहेत। शिंदे गटाची महत्वाची बैठक पार पडते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये। कोणाकोणाला मंत्रिपद मिळणार, किती एकूण मंत्री मिळतील? शिवसेनेची शिंदे गटाची बाहेर येत नाहीये। बोला बोला, काय नाराजी आहे का? एवढं सस्पेन्स का ठेवलं जात आहे? अडचण काय आहे? अडचण त्याच्यामध्ये कुठची नाहीये। हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे की कोण कोण त्यांना आपल्या समोरून सांगू द्या आणि कुठचीही अडचण नाही। अजूनही मीटिंग चालू, एवढं सस्पेन्स का? 11 वाजता शपथविधी आहे, 1 तास उरलाय, अजून इतकं सस्पेन्स? आता झाली ना, आता मीटिंग संपायचं काहीच वेळ आहे। मीटिंग चालू आहे, काहीच वेळामध्ये ही मीटिंग संपेल। स्वतः हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे की कोण कोण त्याच्यामध्ये मंत्री शपथ घेणार आहेत, तर त्यांना त्यांचा अधिकार बजावू दे। पण अपक्षांना संधी नाहीये, त्यामुळे नाराजी व्यक्त होते। ज्यांनी पाठिंबा दिला अपक्ष मित्रपक्ष, त्यांना आज संधी नाहीये, त्यामुळे नाराजी व्यक्त होते। मला वाटतं हे पहिल्यांदाच असं असेल की सर्वांना एकत्रित घेऊन चालणारं सरकार असेल, जेव्हा आपण म्हणता त्यामध्ये कुठचाही तसा उद्देश नाही। सर मीटिंग में क्या कुछ बात हुई? कुछ लोग नाराज भी हैं सर। मीटिंग में क्या बातचीत हुई सर? कहीं ना कहीं मंजूर है। मीटिंग अभी भी चालू है जी, मीटिंग खत्म हो जाएगी जी, 10-15 मिनट में मीटिंग खत्म हो जाएगी। ये सब लोग वहाँ पर आने वाले हैं। नाराज कौन है? नाराज कोई भी नहीं। आज के दिन आप भी खुश होने चाहिए और हम लोग भी खुश होने चाहिए। जिसका इंतजार सब लोग कर रहे थे, शपथ ले रहे हैं आपके कोटे से? कितने भी मंत्री, उसकी पूरी फिगर, ये अधिकार मुख्यमंत्री का है, उनको अपना अधिकार निभाने दो। 10 मिनट तक बहुत डिले हो रहा है, इसीलिए कहीं ना कहीं 10 मिनिट और 10 मिनिट आपको इंतजार करना है। सर डिले हो रहा है थोडा, इसलिए त्या दिवशी जे अजितदादा म्हणाले की लवकरच लवकरच लवकरच, आता फक्त 10 मिनिटांमध्ये लवकरच, फक्त 10 मिनिटांमध्ये। धन्यवाद। उदय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? सचिव संजय मोरे आणि किरण पावसकर हे बैठकीतून बाहेर आलेले आहेत आणि त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की थोड्या वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाहेर येतील आणि प्रतिक्रिया देतील। उदय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? उदय, सर्वसाधारणपणे जेव्हा मंत्रिपदाची शपथ घ्यायची असते तेव्हा हे संभावित मंत्री आपला कोट शिवायला टाकतात, कपड्यांची तयारी सगळी असते। इथं मात्र आज त्यांना फार तयारी करण्याची संधी मिळताना दिसत नाहीये। ऐन वेळेला त्यांचं नाव येऊ शकतं, जाऊ शकतं, त्यामुळे आहे त्या कपड्यावर यावं लागले आज। विलास अगदी बरोबर आहे तुझं, कारण आजपर्यंत जो काही राजकीय अनुभव सर्व पत्रकारांना आहे की जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होतो तेव्हा साहजिकच ज्यांचा मंत्रिपदाची शपथ होता ते नटून थटून येतात, आपल्या परिवारासकट येतात। मात्र इथे आज कोणीही फारसं नटून थटून आलेलं पाहायला मिळत नाहीये, सर्व नेहमीप्रमाणे आलेले आहेत। मात्र ज्यांचं कन्फर्म आहे असेच लोक जे आहेत ते आपल्या कुटुंब कबिल्यासह इथे दाखल झाल्याचं देखील पाहायला मिळतं। विशेषतः माजी वनमंत्री आणि सध्या जे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे संजय राठोड हे सपत्नीक इथे दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर गुलाबराव पाटील असतील, उदय सामंत असतील, यांची जी कुटुंब आहे ते देखील इकडे मुंबईत दाखल झालेले आहे। थोड्याच वेळात शपथविधी सोहळा पार पडणार आहे, त्यावेळेला या 9 मंत्र्यांचे जे कुटुंब आहे ते देखील तिथे उपस्थित राहणार आहेत। अब्दुल सत्तार असतील, दीपक केसरकर असतील, त्याचबरोबर शंभूराजे देसाई असतील, सर्वच मंत्र्यांनी आपले जे कुटुंब आहेत ते मुंबईत दाखल केलेले। मात्र सह्याद्री अतिथीगृह इथे कोणालाही आणले नाही, फक्त माजी वनमंत्री आणि आता जे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत संजय राठोड हे सपत्नीक सह्याद्री अतिथीगृह इथे दाखल झालेले आहे आणि ते सहपत्नीसह ते राजभवन येथे दाखल होणार आहेत अशी माहिती मिळते आहे। ज्यावेळेला मंत्रिपदाची शपथ घेतली जाते त्यावेळेला साहजिकच त्यांचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने सगळी गोपनीयता ठेवली जाते शेवटच्या क्षणापर्यंत। काही सरप्राईज एलिमेंट पाहायला मिळू शकतो का? खरं तर सरप्राईज एलिमेंट पाहायला मिळते अशी शक्यता व्यक्त केली जात होते। मात्र जी नावं बाहेर आलेली आहेत त्यामध्ये कुठलाही सरप्राईज एलिमेंट सध्या नसल्याचं पाहायला मिळतं। फक्त 2च सरप्राईज आहेत, ते म्हणजे माजी वनमंत्री संजय राठोड हे काही वादग्रस्त प्रकरणामध्ये अडकले होते, त्यांचं नाव जे आहे ते आता जवळपास निश्चित झालेलं आहे मंत्रिपदासाठी। त्याचबरोबर तानाजी सावंत यांचं नाव जे आहे ते पुढे आलेलं आहे। त्यामुळे इतर जी नावं जी आहेत ती काहीशी मागे पडलेली आहेत। मात्र कुठेतरी एक राजकीय भौगोलिक समतोल जो आहे तो राखण्यासाठी हा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, इथल्या सर्व जे आमदार आहेत शिंदे समर्थक यांना मंत्रिपदाची शपथ जी आहे ती दिली जाते। मात्र मुंबई आणि ठाण्यातून
एकाही आमदाराला शपथ जी आहे ती दिली जात नाही। त्यामुळे मुंबई आणि ठाण्यातले काही आमदार नाराज असतील असं देखील शक्यता व्यक्त केली जाते। मात्र काही आमदारांशी आपण चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही अजिबात नाराज नाही, कारण जी शक्यता व्यक्त केली जाते कारण हा मर्यादित स्वरूपातला शपथविधी आहे, त्यामुळे या शपथविधीसाठी निश्चितच एक आकडी जी आमदारांची संख्या असणार आहे त्यानुसार एकूण 9 आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडतो आहे आणि या पार पडणाऱ्या सोहळ्यानंतर जो मुख्य आणखीन सर्वात मोठा जो मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे त्यामध्ये आपली वर्णी लागेल का या आशेवरती काही आमदार अजूनही आहेत। नक्कीच उद्या आपण प्रेक्षकांना सांगूया, नावं तर सांगतोय पण आपल्या बाजूला स्क्रीनवरती काही चेहरे आहेत, हे चेहरे पाहिल्यानंतरच आपल्याला कळतं की कुणाची मंत्रिपदावर वर्णी लागणार आहे। ज्यांचे चेहरे प्रफुल्लित झालेले आहेत स्वाभाविकपणे ते त्या मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार आहेत आणि ज्यांना ती संधी नाही त्यांचे चेहरे सुद्धा आपल्याला कळू शकतात की नाहीये, त्यांचं नाव या यादीत नाहीये। तर असे काही प्रफुल्लित झालेले चेहरे आपल्याला दिसत आहेत। विशेषतः बघा चंद्रकांत दादांचा चेहरा किती खुललेला आहे आणि काही वेळापूर्वी तिथं सुधीर मुनगंटीवार सुद्धा पोहोचले, मुनगंटीवारांचा चेहरा सुद्धा अगदी खुललेला आहे, अर्थ स्पष्ट आहे, त्यांचं नाव यादीमध्ये आहे आणि ते मंत्रिपदाच्या खुर्चीवरती बसणार आहेत। देहबोली बरीच काही सांगून जात असते आणि आता दरबार हॉलमधली ही देहबोली नेत्यांची सांगतेय की होय यादीमध्ये त्यांचं नाव आहे। पण भाजपच्या यादीवरती मोठा खल झाला, या शिंदे गटातल्या यादीवरती मोठा खल झाला, दिल्लीच्या तमाम वाऱ्या झाल्या, विरोधकांनी खिल्ली उडवली, दिल्लीला दोघं जात आहेत, पाळणा हलत नाही इथपर्यंतची बोचरी टीका सुद्धा झाली। पण आज त्या लवकरच या प्रश्नाचं उत्तर आता काही मिनिटावर येऊन ठेपलेलं आहे, तो लवकर काही मिनिटावर आलाय आणि या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला केंद्रीय मंत्री मोठ्या संख्येनं पोहोचलेले आहेत। कपिल पाटील पोहोचलेले आहेत, रावसाहेब दानवे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा सोहळा पार पडणार आहे। आणि भाजपचे नेते आज थोडंसं ज्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या दिवशी थोडंसं वातावरण वेगळं होतं, पण आज जरा वेगळं वातावरण दिसतंय। पण आजच्या या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या संदर्भात वेगवेगळ्या नेत्यांच्या काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, आपण ऐकूयात। तुमचं देखील नाव चर्चेमध्ये अशी सूत्रांची वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे, तुमचं नाव कॅबिनेट मंत्रिपदासाठी नाही सब मीटिंग आहे, पक्षाची मीटिंग आहे मॅडम। पण तुमचं ना काय अपेक्षा काय मंत्रिपद नकोय मला, मंत्रिपद नकोय मला, विकास वगैरे सगळं मंत्रिपद काय वाटतं मिळेल का तुम्हाला? मला नकोय, मला फक्त पक्षाची सेवा करायची। काय बोलता पण कालपर्यंत मंत्रिपद नको असले तुम्ही एकमेव आमदार। नाही मला फक्त पक्षाची सेवा करायची, पक्षाची सेवा करायची पक्का। नाही मला फक्त बैठकीसाठी निरोप होता, 9 वाजता महत्वाची बैठक आहे असा निरोप, कारण मी बैठकीसाठी म्हणून मी आलेलो आहे। पण बैठकीत महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तुमच्या गटाची महत्त्वाची बैठक आहे। हो नक्कीच, मला वाटतं ज्यांना मंत्रिपद दिली जातील त्यांची नावं देखील 1 तासाभरात जाहीर झाली पाहिजेत आणि बस एवढाच सध्या निरोप आहे। किती मंत्रिपद मिळतील? किती मंत्रिपद मिळतील? ती संख्या मला सांगता येणार नाही, ते वरिष्ठ नक्की जाहीर करतील। जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे आणि मला वाटतं मंत्रिमंडळामध्ये जुनं नवीन असं चांगलंच कॉम्बिनेशन असेल। आमची शिंदे साहेबांच्या सगळ्या शिंदे साहेबांना समर्थन करणाऱ्या आमदारांची बैठक 9 वाजता सह्याद्रीमध्ये आहे। शिंदे साहेब स्वतः आजच्या 11 वाजताच्या मंत्रिमंडळामध्ये कोण आहे ते त्या ठिकाणी जाहीर करतील आणि त्याच्यानंतर ते जे कोण मंत्री असतील ते शपथ घेतील। आमच्या सगळ्यांचीच नावं चर्चेमध्ये आहेत। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे आता सह्याद्रीमध्ये पोहोचत आहेत। या बैठकीमध्ये जी नावं फायनल होतील ते मंत्री 11 वाजता शपथ घेतील। तुमच्या गटाला किती मंत्रिपद मिळतील? किती मंत्रिपद? एकूण 18 लोक मंत्रिपदाची शपथ घेतील, त्याच्यामध्ये शिंदे साहेबांसोबतचे 9 मंत्री शपथ घेतील आणि भाजपाचे 9 मंत्री शपथ घेतील। 9 असं समान वाटप असणार आहे? 9 आणि 9 18 लोकांचं शपथ घेतील। नाही, मी मंत्रिपदाची शपथ घेणार नाहीये। मला वाटतं की बहुतेक अपक्ष जे निवडून आले होते त्यांना या फेरीमध्ये संधी नाही असं मला वाटतंय। आता जे निर्णय फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब घेतील तो निर्णय आपला निर्णय आहे। तुमच्या चेहऱ्यावर हसू मात्र काहीतरी वेगळं त्याचं मूळ कारण आम्हाला सांगा। हास्य याचा अर्थ मंत्रिपदाचाच हास्य असं नाही, सरकार आले मंत्रिमंडळाचा विस्तार आहे त्याचे हास्य असू शकतो। आता तर मीटिंग आहे 11 वाजता होईल ते।
आम्हाला फक्त बैठकीचं आमंत्रण मिळालेलं आहे. त्या बैठकीसाठी आम्ही आलेलो आहोत. नाही, पण आज कमी आमदार जे आहेत त्यांना नंदनवनला बोलवण्याची चर्चा इथं जे येत आहे ते मंत्री होणार आहेत, ते शपथ घेणार आहेत. सन्माननीय मुख्यमंत्री साहेब जे निर्णय घेतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. आपल्याला मंत्रिमंडळात काम करायला आवडेल का, संधी मिळाली तर? साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही नक्कीच राहू. मग आदेश दिला का साहेबांनी? नाही, तसं काही बैठकीचं आमंत्रण दिलेलं आहे. असला तरी फार चांगलं नसलं तरी चांगलं. तुमचं नाव जर चर्चेत आहे, पण काय परिस्थिती सध्या तुम्हाला काय कळवण्यात आले? तुम्ही शपथ घेणार मंत्री? ते मंत्रिपदासाठी चर्चेत येण्यापेक्षा शेतकरी अपंग बांधवासाठी चर्चेत आलं तर फार चांगलं होईल. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तुमची काय चर्चा झाली मुख्यमंत्र्यांशी? आता त्याच्यासाठी चाललो. मुख्यमंत्र्यांना थेट भेटणार का सह्याद्री येथे? आता डायरेक्ट भेटणार. अपेक्षांना न्याय भेटल्यापेक्षा अपक्ष आमदारांची समोर येत नाहीयेत मंत्रिपदासाठी. अपक्ष आणि आमचा प्रहार पक्ष आहे. मित्र पक्षाशिवाय सरकार चालत नाहीत. निश्चितच त्याचा विचार होईल. अपेक्षा आहे का शेतकऱ्याचं पहिले भलं झालं पाहिजे, अपंग बांधवाचं झालं पाहिजे, त्याच्यानंतर आमचं झालं पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यासाठी आम्ही केंद्रातून आलेलो आहोत आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना माननीय मुख्यमंत्री गट याचा शपथविधी होईल. कसलीही नाराजी नाही आणि 17 पासून जे अधिवेशन होईल त्यासाठी एकूण किती मंत्री शपथ घेतात त्याच्याबद्दल हे महाराष्ट्रातील नेते माननीय देवेंद्रजी आणि माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी ठरवलंय. त्याच्याबद्दल आम्हाला कल्पना नाही. आम्ही फक्त शपथविधी घेणार आहेत. त्या आमदारांना माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने शुभेच्छा. बरोबर, अनेक जण नाराज आहेत, त्यांची नावं यादीत नाहीये. कुणी नाराज होणार नाहीये. सर्वांचा विश्वास आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर आहे. अब्दुल सत्तारांचं नाव आहे. कुणीही नाराज नाही. पण तुम्हाला आधीच माहिती आहे का कोण मंत्री होणार आहे ते? आता मंत्री जे होणारे जे आमदार आहेत शिंदे साहेबांवर तेच मंत्री होणार. मी आपल्याला प्रश्न सांगितला की जे शिंदे साहेबांबरोबर आहेत, जे देवेंद्र सरांबरोबर आहेत, तर सर्वांची शपथविधी आज आहे. शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो 50 आमदार मान्य सर्वांनी गुवाहाटीमध्ये उत्तर देताना त्यावेळी बैठकीत सांगितले जे शिंदे साहेब निर्णय घेतील ते सर्व निर्णय सर्वांनी आनंदाने मान्य करायचे. आनंदाने मान्य आहे. तुषार उपनवर आपले प्रतिनिधी